तर वेगळं आरक्षण देण्याचा विचार ही सरकारची मोठी चूक आहे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। भुजबळांचं एकूण सरकार मुद्दा वेगळ्या दिशेला नेतंय असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केलाय। 2-3 जण फक्त तिकिटासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करतायत। आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षण देण्याचीच आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। सगळा करावं इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा। कालपासून असं चलबिचल झालंय, म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते 2-3 लोक, आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं येडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे, म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3ची लय गरज आहे। आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय, त्याचं काय रे? लय मोठा फॉल्ट आहे बघा। कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे। करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा, हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांना। म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते। हे 2-4 जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटलं मराठ्यांचे, पुन्हा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागतात कोर्टात। यांना काय होतंय घरात बसून बोलायला। तर ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं, आम्हाला वेगळं आरक्षण नको असं जरांगे पाटील म्हणतायत। मात्र या मागचं नेमकं कारण काय आहे, आरक्षणाला विरोध का आहे, तर ते आपण पाहूयात। वेगळं मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू शकतं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मिळणारं आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे। देश पातळीवर नोकऱ्यांसाठी ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण हवं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। सगळे सोयऱ्याचा कायदा झाल्यास नोंदी नसलेल्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळेल। त्यामुळे जरांगेंचं वेगळ्या आरक्षणाला विरोध नेमका काय आहे, त्याचं कारण त्याची नेमकी काय आहेत ते आपण पाहतोय।